महाभारत या ग्रंथात दडलेले हे 3 ज्ञान जे विज्ञानाला शतकानुशतके चकित करत आले आहेत. महाभारतात लिहिले आहे की अर्जुनाचे गांडीव धनुष्य एकाच वेळी हजारो बाण सोडू शकत होते. आजच्या युगात हीच तंत्रज्ञान आपल्याला मल्टी लॉन्च मिसाईल सिस्टम मध्ये दिसून येते. पुष्पक विमान जे रामायण आणि महाभारत या दोन्हींमध्ये सांगितले गेले आहे असे उडणारे यान होते जे आजच्या एअरक्राफ्ट आणि ड्रोन सारखे वाटते. एवढेच नव्हे तर महाभारतात भ्रूण म्हणजेच एम्ब्रियो ट्रान्सफरचा उल्लेख आढळतो, जेव्हा गांधारीच्या 100 पुत्रांचा एकाच वेळी जन्म झाला. आणि आज आपल्या समोर IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी हेच विज्ञानाचे रूप आहे. तर जर आपण म्हटले की आपले ग्रंथ हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नाहीत, तर ती एक अशी टाइम मशीन आहे जी आजही भविष्याची झलक दाखवते, तर ते चुकीचे ठरणार नाही. तुमचे काय विचार आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.